भाजपच्या या रणधुमाळीमध्ये आज आपल्यासोबत आहे शीतल दादा गायकवाड. तर यांच्यासोबत आपण आज रोखोक बातचीत करणार आहोत. कारण दादांचं कसं झालंय, भाजपाकडून दादांचं तिकीट कट झालं, त्यामुळं दादांनी अपक्ष उमेदवारी घेतली. तर अपक्ष उमेदवारी घेऊन पण दादांना त्रास सुरू आहे. तर दादा यावर आपलं रोखोक मत मांडणार आहे. नमस्ते दादा. नमस्कार. दादा, काय वाटतं तुम्हाला, या रणधुमाळीमध्ये असं संघर्ष एवढा करावा लागला तरी पण हे भाजपचे लोक त्रास देतात, यावर काय वाटतं, जरा तुमची प्रतिक्रिया द्या. कसं आहे, किती केलं तर सत्याला त्रास आहे. जे खरं आहे ते आता खऱ्याची दुनिया राहिले का, नाही राहील. पण मला 100% माहित आहे जनता बरोबर याचं उत्तर देईल आणि मतदानाच्या स्वरूपात मला निवडून आलं. सगळं आता तुम्ही जर प्रभाग क्रमांक 22 ची परिस्थिती बघितलं, कोण पैसे वाटायला लागले, काय चाललंय नेमकं, कोणावर गुन्हे दाखल व्हायला लागले, तर पोलीस डिपार्टमेंट लावलेत की काय करू नये म्हणून. लोक दहशतीमध्ये आणि स्वतःच काही लोक त्याचं आता नाव बी घ्यायची इच्छा नाही. तुम्ही आता प्रेस मीडियामध्ये कळलं कोणाची मुलं पैसे वाटले, कोण सापडले, एकदम दहशतीचं वातावरण चालू आहे. मला काय वाटतंय की विकासाचे काम वगैरे सोडून हे काय दंडलशाही, गुंडगिरी, लोकांना विकत घ्यायचं काम चालू आहे. लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य चाललंय आणि ते लोकशाही पद्धतीने निवडणूक नाही, मला असं वाटतं. सगळ्याला दमदाटी चाललंय, एकदम भयभीत वातावरण आहे सगळं. अतिशय लोक घाबरून गेले, तर काय करावं काय कळी नाही. पण मला एवढं जनतेला सांगायचं आहे, ते पैसे कोणाकडनं घ्यायचं घ्या. ते 250 रुपये आता इकडं तिकडं मला लक्षात येते की 1000 रुपये द्यायला लागले 4 मतदानासाठी. मग ते एकाला 250 रुपये चाललंय. 250 रुपयासाठी विकलं जाऊ नका. निवडणूक हे आता 9 वर्षानंतर झाली आहे. आता परत 9 वर्षानंतर होते का 10 वर्षानंतर होते सांगता येत नाही. 250 रुपयासाठी विकले जाऊ नका, गुलामगिरी पत्करू नका. स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवा आणि मालक सारखं जगा. आम्ही तुमचे सेवक आहे, तुम्ही आमचे मालक आहेत. आता उलटा झालाय या 2-3 दिवसात. एवढं पैसे वाटप, दंडशाही, गुंडगिरी, आता हे पुढचे लोक मालक झालेत आणि परत जनता नोकर झाली. हे जरा उलट झालं चित्र पलटायला पाहिजे. अजून पण सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की विकासाकडे जावा, विकासाच्या दृष्टिकोनाने मतदान करा. पैसे घेऊन मतदान करू नका. जे घडलंय, काय चाललंय 15-20 दिवसात तुम्हाला सगळं माहित आहे. हे सगळं वातावरण बघून बरोबर मला मतदान करतील म्हणून विश्वास आहे. तर दादांनी विश्वास व्यक्त केलाय जनतेला आणि हे लोक त्रासच देत राहणार हे सांगितलंय. म्हणजे ह्या भाजपच्या सत्तेला पैशानी लोक विकले चाललेले आहेत, हे दादांनी इथं दिलेलं आहे. पण दादा, या बापूंचा प्रतिसाद आहे, तुम्हाला भाजपकडून बापूंचा प्रतिसाद आहे. पण हे बाकीचे लोकच का मधी करतात, ते केचवे किडे कसं मधी करतात तसे सेम लोक मधी करतात. पण यांना काय बोला दादा? आता महत्वाचं सांगायचं म्हणजे सुभाषबाबू देशमुख साहेब 3 टर्म आमदार होते, एकदा मंत्री होते आणि एकदा खासदार होते. एवढं त्यांना अनुभव आहे. पण प्रभाग क्रमांक 22 मध्ये काय होते, त्यांचे 10 बूथ येते, 13 ते 15,000 मतदान आहे. तसंच जरा शहानगर आणि भैरवस्ती पण इकडे जोडल्या गेल्या, देवीचा भाग. मग 18 ते 20,000 मतदान आहे त्यांचा. पण ते वरती काही लोकांना चुकीच्या पद्धतीने मॅसेज देऊन ते माझं ते प्रभाग माझ्याच मतदारसंघात येत आहे, असं तसं दिशाभूल करून मी खूप काम केलंय, मला लीड आहे, असं सगळं दिशाभूल करून खोटे करून काही लोकांनी, आमदार साहेबांनी मला दिलेलं तिकीट कापून टाकलंय. पण ते त्यांना जनता उत्तर देते. ते सगळं जे काय लोकांनी तिकीट कापलंय ते सगळं जाती धर्माचं राजकारण करून निवडून आले गेले, काय काय प्रकार केले ते सगळं तुम्हाला पण माहिती आहे आमदारकीच्या वेळेस काय झालं. पण जनता आता हुशार आहे. पण जे काय झालं चांगलं झालं. मी अपक्ष असून मुस्लिम समाज, जैविक समाज, टाकारी समाज, कैकाडी समाज यांचं मतदान जास्त आहे. मग ते समाजाच्या वतीने किंवा धर्माच्या वतीने ते विभागला जाणार नाही. शीतल एक सगळ्यांचा मुलगा आहे, त्यांनी बाबा अपक्ष उभारलाय, त्यांच्यावर अन्याय झालाय, एवढं वर्ष काम केलं त्यांनी, परत काहीतरी खोटे केसमध्ये अडकवायला गेलंय. खूपच अन्याय आणि दंडलशाही चाललाय. लोकांना बळजबरी पैसे दिले जात आहे, मटण खाऊ खाटलं जात आहे, हे असं सगळं प्रकार घडायला लागले. तर अजून मारामारीचे प्रकरण पण व्हायला लागले. मग अशा परिस्थितीमध्ये जनतेवरती माझा विश्वास आहे. 100% जनता दिशाभूल न होता जे काही माझ्यावर अन्याय झाले ते सगळ्या गोष्टीचा विचार करून मला 8 ते 10,000 मतदान करून 1 साईड निवडून आले. तर जनतेने काय कौल आहे तो दिला आहे आणि पोल पण आपल्याला दिसतच आहे. दादांच्या बाजूने देखील 80-90% आपल्याला पोल दिसतच आहे. पण आता या रणधुमाळीमध्ये काय होतं, कोण कुठं जातं, काय होतं, हे सर्व आपल्या समोरच आहे. पण हा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. तर या लोक पैसे खाऊन भ्रष्टाचार करून इथे निवडून यायचे काम करत आहेत. तर इथं रोखोक दादा सांगा की तुम्हाला तिकीट देणार होते पण हे असं का कॅन्सल झालं, काय झालं, मेन काय गोष्ट हे जनतेला कळू द्या, मी सांगतो. आता काय झालंय महत्वाचं सांगायचं म्हणजे निवडणूक असतात,
काही आर्थिक देवाणघेवाण असतात ते गेल्या वेळेस आमदारकीचे काही लोक काम केले, काही तर पैसे देऊन घेतले केले म्हणून असं कळालं मला. आणि नंतर दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी पण भरपाई करून घेतले. त्यांनी जेवढे पैसे दिले तेवढे डबल घेतले असतील आणि दिले असतील, हे ह्याचा प्रकार झालाय. आणि सगळं अवघड आहे. काही गोष्टी पैशाच्या स्वरूपात बी देवाणघेवाण आर्थिक यावर झाल्या असं काही सूत्राचं म्हणणं आहे. माहिती मिळाली मला. मी विचारलो लई लोकांना, जाणकार ज्येष्ठ नागरिकांना वगैरे किंवा राजकीय जे वयस्कर ज्येष्ठ असते त्यांना विचारलो, शीतला तुला लक्षात आलं नाही गेल्या वेळेस त्यांनी काहीतरी त्यांना पैसे दिले तर त्या पद्धतीने ह्यांनी पण पैसे देऊन हे केलेत रे, तू भोळा आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे, असं तुला राजकारण तुला कळालं नाही, हे डेंजर राजकारण झालं असं काही लोकांचं सूत्राचं पण आणि वयस्कर लोकांचं पण म्हणणं आहे. त्यामुळे माझं जरा तिकीट कापलं गेलं. तर ही लोक असं पैसे देऊन म्हणजे जनतेला असं म्हणजे पूर्णपणे भूल देत आहेत जनतेला, हे एक म्हणायचं काय कारण नाही. पण दुसरी गोष्ट म्हणताना लोकांना मारहाण आणि हल्ले करत आहेत. यावर ही गोष्ट खूप भाजपलाही महागात पडणार आहे. कारण काल परवाचं प्रकरणच आपण बघितलं, मनसेच्या उमेदवाराला त्यांनी मारून टाकलं. मग हे असले प्रकरण होऊ नये आणि हे प्रशासन काय करतंय त्यावर एक हे फोकस करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे अशी का मारहाण हल्ले होतात काय वाटतं? त्या जे काही उमेदवार आहेत ते मी अजून एकदा सांगतो, ते भाजपचे नाहीत. प्युअर भाजपचा मीच उभारलेला आहे. प्युअर भाजप म्हणजे कमळ असून काय मला चिन्ह जे फुगा आहे तेच मला वाटतं, तेच मी भाजप आहे किंवा ते जनतेचंच निशाणे समजा ते. पण माझं काय सांगणं आहे माहिती आहे का, सगळ्यांना एक आव्हान करतो, ह्या काही लोकांना काय वाटतंय, ही झोपडपट्टी भाग आहे, आपण गुंडगिरी करू, पैशाच्या स्वरूपात त्यांना खरेदी करू, पैसे देऊ, आपणच पैसे वाटायचं, डिपार्टमेंटला संगनमताने घ्यायचं करायचं आणि एकदम दहशतीचं वातावरण आहे. रात्रभर जर तुम्ही पण, माझी प्रेसवाल्यांना विनंती आहे की आज सकाळपासून पण आणि काल रात्रीपासून असं पैसे कुठं कोण घेईन, घराच्या पत्र्यावर टाकाले, खिडकीतून टाकायला लागले, असं एकदम गंभीर परिस्थिती आहे. कोणाच्या बी जीवाला दुखापत होऊ शकते. दुसऱ्या पक्षाच्या अडवालेत त्यांनी कोण आडवे, कोणालाच ऐकायलाच तयार नाही. त्यांची एकच मानसिकता राहिली आहे, मी या प्रभागाचा मालक आहे, मी नगरसेवक व्हायलाच पाहिजे, पैसे देणार, मी खरेदी करून घेणार, मी 10,000 लोकांना पैसे वाटतो, 10,000 मतदान पाडतो, नाहीतर त्यांचे हातपाय तोडतो. हे प्रकार सर्रास चालू आहे आणि दमदाटी देण्याचं काम चालू आहे. टर 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 गाडी घ्यायचं, रात्रभर फिरायचं, 15-20 लोक आणायचं, हे ह्याला बघायचं, ह्याचं घर कर, त्याचं घर कर, ह्याला घ्या रे त्याला घ्या रे. हे प्रकार ना एकदम दहशतीचं भीतीचं वातावरण चालू आहे. जरा माझं सगळ्या प्रभाग क्रमांक 22च्या सगळ्या नागरिकांना, मतदारांना एक विनंती आहे, कोणालाही न घाबरता, कोणालाही भूल थापा न जुमानता, कोणाला पैशाच्या आहारी न जाता, तुम्ही बरोबर जो योग्य माणूस आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, मला मतदान करावं आणि निवडून आणावं आणि मी तुमच्यातला आहे. मी का गुंड नाही, कुठले लफडे नाही, काय नाही, सगळं बाराभाडे माणसांना सोडून द्या. नाहीतर काय होईल माहिती का, तुम्ही जर कोणाला तर चुकीच्या माणसाला निवडून आणलं तर आयुष्यभर गुलाम होताल. माझं 10 वेळा एकच म्हणणं आहे की प्रभाग क्रमांक 22ला शीतल गायकवाडला मतदान करा आणि प्रभाग 22 स्वतंत्र करा. दादांनी खूप चांगल्या पद्धतीने बाईट दिली आहे की प्रभाग 22 हा स्वतंत्र करा. अशा या गुंडांना न घाबरता, न बळी पडता या गोष्टींना ते प्रभाग क्रमांक 22चा विकास करणार आहेत, तर त्यांना मतदान द्या असं त्यांनी आव्हान इथं जनतेला केलं आहे. पण हे प्रशासन काय करतंय, प्रशासनावर काय बोला, हे असं एवढं भाजपचं सत्ता आहे पण सत्ताधारी लोकांना ते जवळ करते आणि एवढं काय पाहत नाही. आता एवढं पाहिलं की पैसे देऊन पकडले गेले लोकांना, खूप मोठ्या प्रमाणात हे झालं. पण हे काय, प्रशासनाला काय सांगाल? मी पहिला मीडियाला विनंती करतो, जे काय 2 दिवसात कोणाचे मुलं पैसे वाटत होते, काय प्रकार घडलाय, व्हिडिओ झालाय, हे पहिला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेबांना कळवा, बावनकुळे साहेबांना कळवा, रवींद्र चव्हाण साहेबांना कळवा, आमच्या पालकमंत्री साहेबांनाही कळवा. हे लोक कोणत्या पद्धतीने तुमच्याकडे आले होते, इमानदारी पद्धतीने आले नाही, या लोकांच्या बद्दल, मतदारसंघाच्या लोकांबद्दल कसं वागणं आहे, हे पहिला व्हिडिओ बघा, लोकांचे काही गाठी भेटी घ्या आणि जाणून घ्या. तुम्ही चुकीच्या माणसाला तिकीट दिलेलं आहे, याचं उत्तर जनता उद्याच देणार आहे आणि 16 तारखेला मला भरघोस मत घालून विजय करणार आहे आणि त्याचं उत्तर हेच असणार आहे. तर दादांनी सांगितलं आहे की जनता पाठीशी आहे आणि जनता काय करायचं ते करणार आहे. आणि सोशल मीडियाला देखील आणि आपल्या प्रेसला देखील त्यांनी सांगितलं आहे की काय असेल ते वरपर्यंत पोहोचवा, हे त्यांचं हे आहे. आणि दादा शेवटचं मत काय असेल जनतेला? आता इलेक्शन समोरच आलंय, खूप आता काय म्हणतात 11th आवरवर इलेक्शन आहे, तर त्यावर काय बोलाल? शेवटचं मत जनतेला काय? माझी जनतेला कळकळून एक विनंती आहे, कोणाच्याही भूलथापाला किंवा पैशाला कोणाला न घाबरता, हे लोकशाही पद्धतीने मतदान आहे आणि संविधान पद्धतीने आपण सगळं मतदान करा. संविधानात ते हक्क दिलेले आहेत, कोण हिरावून घेणार नाही
आणि तुम्ही बिनठोक जो माणूस योग्य आहे त्या माणसाला मतदान करा आणि आपल्या विकासाची कामं करून घ्या, आर्थिक परिस्थिती सुधारणा करून घ्या. हे काय झालंय, धंदा झाल्यासारखं झालंय. काही लोक काय केले, अजित पवारकडे होते तिथं 60 कोटीची काहीतरी निधी आणली त्या लोकांनी, तेच रस्ता 10 वेळा करायचा, थुक्का लावायचं त्याला, ते तुझं हे काम केलं ते काम केलं दाखवायचं. 60 कोटीवरती त्याला टक्केवारी मिळाली, ते भांडवल झालं, तेच भांडवल घेऊन परत भाजपमध्ये उडी मारून हे असं सगळं मतदान वगैरे करायला लागले. जो माणूस शरद पवारचा माणूस नाही, शरद पवारचा झाला नाही, अजितदादा पवारचा झाला नाही, दत्तामामा भरण्याचं झालं नाही, यशवंततात्या मानेचं झालं नाही, तो जनतेचं काय होणार आहे हो. सगळ्याचा विश्वासघात केलाय. जनता आपली भोळी बाबडी आहे, त्यांना एकच वाटतंय हे झोपडपट्टी भाग आहे, आपण पैसे वाटू, गुंडगिरी करू, यांना येड्यात करू, एकदम घाबरू, कसं तर करून यांना दहशत करू आणि मतदान करून घेऊ, हे चाललंय. पण आता जनता ह्याच्यात अडकणार नाही. जनतेला कळलंय दूध का दूध, पाणी का पाणी, शीतल गायकवाड काय अन्याय झालाय, काय परिस्थिती झाली, कशाला तिकीट कापलं गेलं, हे सगळं जनतेला आता कळलेलं आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्ही आता जर सर्वे केलं, माझी पदयात्रा बघा आणि माझ्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये तुम्ही सगळं जरा सर्वे करा. जनतेला कळालंय की 18 वर्ष शीतल काम करणार आणि तिथे पगार दुसरे जणच घेणार, हे जनता कधीच मान्य करणार नाही आणि कोणीच मान्य करणार नाही. सत्यमेव जयते होणार आहे, सत्याचा विजय होणार आहे आणि मला भरघोस मतदान करून हे जनता मला निवडून आणणार आणि मी जनतेचाच नगरसेवक होणार आहे. मी का मालक कुठला दादा बिदा गुंडबिंड होणार नाही, ना अण्णा होणार नाही, ना मालक होणार नाही, ना दादा नाही. सगळ्यांचा आई बहिणीचा एक दादा, आई बहिणीचा एक भाऊच होणार आहे. दादांनी रोखोक मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. त्यांनी सांगितले आहे की जनतेचा भाऊ आणि जनतेचा सेवक म्हणून मी काम करेल आणि शेवटचा संदेश देखील खूप चांगल्या पद्धतीने दिलाय. आता जनतेला निर्णय घ्यायचा की पुढे काय करायचंय. पाहत रहा सोलापूर न्यूज आणि 7 न्यूज 24.